नमस्कार भक्तांच्या वाटेवर या आपल्या आध्यात्मिक आणि प्रेरणादायी मालिकेत तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। माऊली हो, माणसाकडे धन असेल, सत्ता असेल, ज्ञान असेल किंवा यश असेल तर अनेकदा त्याच्या मनात अहंकार निर्माण होतो। पण जेव्हा अहंकार वाढतो तेव्हा माणूस देवालाही विसरतो। आजची कथा आहे एका पराक्रमी राजाची, ज्याच्या सामर्थ्यापुढे सर्वजण नतमस्तक होत होते। पण त्याचा अहंकार इतका वाढला की त्याने स्वतःला देवापेक्षाही मोठे समजायला सुरुवात केली। आणि मग घडली अशी घटना ज्यामुळे त्याचा अहंकार कायमचा नष्ट झाला। चला तर मग भक्ताच्या वाटेवर पुढे जाऊयात। अनेक वर्षांपूर्वी आनंदगड नावाचे एक समृद्ध राज्य होते। त्या राज्याचा राजा होता वीरेंद्र। तो पराक्रमी, बुद्धिमान आणि श्रीमंत होता। त्याच्या राज्यात भरपूर संपत्ती होती, जनता सुखी होती, शत्रू त्याच्या नावाने घाबरत होते। हळूहळू राजाला आपल्या सामर्थ्याचा गर्व होऊ लागला। माझ्याशिवाय हे राज्य चालूच शकत नाही, मीच सर्वात मोठा आहे, माझ्यापेक्षा शक्तिशाली कोणीच नाही, असे तो वारंवार म्हणू लागला। राजाच्या दरबारात एक वृद्ध संत आले। त्यांनी राजाला नम्रतेने सांगितले, राजन, सत्ता आणि संपत्ती कायमची नसते। अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे। राजा मोठ्याने हसला। माझा पराभव कोणी करू शकत नाही, संतांनी शांतपणे उत्तर दिले। मग वेळच तुला सत्य शिकवेल। आणि ते निघून गेले। काही दिवसांनी राज्यात भयंकर दुष्काळ पडला। नद्या आटल्या, पिके वाळली, लोक त्रस्त झाले। राजाने सर्व प्रयत्न केले पण काहीही उपयोग झाला नाही। पहिल्यांदाच त्याला आपली असहाय्यता जाणवली। एका रात्री त्याला स्वप्न पडले, एक तेजस्वी प्रकाश, आणि त्याच प्रकाशातून तोच संत प्रकट झाले। राजन, अहंकारामुळे तुझी बुद्धी झाकली गेली आहे। जो स्वतःला सर्वात मोठा समजतो तो स्वतःच्या पतनाची सुरुवात करतो। राजा घाबरून जागा झाला। दुसऱ्या दिवशी तो संतांना शोधण्यासाठी निघाला। अनेक दिवस जंगलात भटकून अखेर त्याला संत भेटले। राजा त्यांच्या चरणी पडला, मला क्षमा करा। संतांनी त्याला उचलले। चूक मान्य करणे हीच खरी महानता आहे। मग त्यांनी राजाला एक काम दिले, 7 दिवस सामान्य माणसासारखे जीवन जग। राजाने आपल्या राजेशाही पोशाख काढला, सामान्य कपडे घातले। तो गावोगावी फिरला, लोकांचे दुःख पाहिले, गरीब शेतकऱ्यांची मेहनत पाहिली, भुकेल्या मुलांचे अश्रू पाहिले। आणि पहिल्यांदाच त्याला जाणवले की राजा असणे म्हणजे फक्त सत्ता नाही तर जबाबदारी आहे। 7 दिवस पूर्ण झाल्यावर तो पुन्हा संतांकडे गेला। त्याच्या डोळ्यात अश्रू होते। माझा अहंकार नष्ट झाला। संत हसले, आता तू खरा राजा झाला आहेस। त्या क्षणी आकाशात काळे ढग जमा झाले। जोरदार पाऊस सुरू झाला। दुष्काळ संपला। संपूर्ण राज्य आनंदाने नाचू लागले। राजाने त्या दिवसानंतर कधीही गर्व केला नाही। तो रोज देवाची प्रार्थना करू लागला आणि आपल्या प्रजेची सेवा करू लागला। त्याचे नाव इतिहासात महान राजा म्हणून लिहिले गेले, कारण त्याने सत्ता जिंकली नव्हती तर स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवला होता। माऊली हो, अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे। तो ज्ञान नष्ट करतो, विवेक नष्ट करतो आणि नातीही नष्ट करतो। पण नम्रता माणसाला देवाजवळ घेऊन जाते। ज्यांच्यात नम्रता असते त्याच्यावर ईश्वराची कृपा असते। माऊली हो, भक्तांच्या वाटेवर या मालिकेतील अहंकाराचा नाश ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। आणि अशाच प्रेरणादायी आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया भक्तांच्या वाटेवर या सिरीजमधील पुढील भागात। तोपर्यंत हरिओम तत्सत।